महायुती सरकारमधील खातेवाटप जाहीर, सातारा जिल्ह्याला झुकते माप. संपूर्ण राज्याची दिशा ठरवण्यामध्ये सातारा जिल्हा लावणार हातभार. राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर शनिवारी रात्री 9:15 वाजता खातेवाटप जाहीर केले आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून दर्जेदार खाती मिळालेली आहेत. सातारा जिल्ह्याचा सन्मान पुन्हा एकदा वाढला आहे. संपूर्ण राज्याचे विकासामध्ये आता हा जिल्हा हातभार लावेल एवढे मात्र निश्चित आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रथमच मंत्री झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना थेट सार्वजनिक बांधकाम हे हेवीवेट मंत्रालय मिळाले आहे. गेले वेळेच्या सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शंभूराज देसाई मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सतत विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा अकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की हेवीवेट मंत्रालय मिळाले आहे. वाई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मकरंद पाटील यांच्याकडे देखील महत्त्वपूर्ण असे मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे. त्यांच्या मतदारसंघात असलेले कोयना, धोम, बलकवडी प्रकल्पासह राज्यातील अनेक प्रकल्पांचे पुनर्वसनाचे प्रश्न ते आता मोठ्या ताकदीने मार्गी लावतील. एकूणच महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच सातारा जिल्ह्याला सर्वाधिक 4 मंत्रिपदे देण्यात आली आहेत. सर्वच्या सर्व मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे असून त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खाती देण्यात आली असल्याने राज्याच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याचा पुन्हा एकदा मानसन्मान वाढला आहे हे मात्र निश्चित.